पवन ग्रुप तर्फे मरीमाता मांडव उत्सव मोठ्या उत्साहात साजरी। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पवन ग्रुपच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे मरीमाता मांडव उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असतो। यावर्षी देखील मरीमातेचा मांडव उत्सव उत्साहात साजरी करण्यात आला। आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता खंडेराव मंदिरापासून या मरीमाता मांडवाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सुरुवातीला श्री खंडेराव महाराज मंदिरात या ठिकाणी आहेर चढवून या श्रीफळ वाढवत या ठिकाणी पूजा आरती करून पूजा अर्चना करत या ठिकाणी या मांडवास सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। तसेच यावेळी ॲडव्होकेट पंकज गोरे, पैलवान कल्याण गरुड आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या मांडवास सुरुवात करण्यात आली। तर अतिशय ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्य वृंदांच्या गजरात मरीमाता मांडव उत्सव या ठिकाणी सुरुवात करण्यात आली। तर यावेळेस या ठिकाणी मरीमातेला साडी चोळीचा आहेर अर्पण करून या ठिकाणी या मांडवास सुरुवात करण्यात आली। तर त्याचबरोबर भक्तिमय वातावरणात मरीमाता मांडव उत्सव मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शहरातील व्यायामप्रेमी, ज्येष्ठ वस्ताद, मार्गदर्शक, मान्यवर तसेच धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी पवन ग्रुपचे अध्यक्ष राम कानडे, उपाध्यक्ष राहुल तारगे, कार्याध्यक्ष गोरखप्पा पाटील, खजिनदार पैलवान राजेंद्र गवडी, प्रसिद्धी प्रमुख प्रल्हाद शिंदे, सचिव पैलवान जगदीश सरोदे आदी सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर यावेळी मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी, धुळेकर नागरिक उपस्थित होते। माता की जय, खंडेराव महाराज की जय। आज आषाढी एकादशी त्याच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे पवन ग्रुपच्या वतीने धुळे शहरामध्ये मरीमातेचा मांडवाचा उत्सव निघत असतो। या उत्सवामध्ये सकाळी खंडेराव मंदिरात येऊन विधिवत पूजा अर्चा करून आईला साडी चोळी, टिकली, बांगडीचा आहेर, केली, बली, कंगवा इत्यादी आहेर देऊन वाजत गाजत सर्व मान्यवर व पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असतात। यामध्ये आज धुळे शहराचे आमदार अनुभाई अग्रवाल, बाबासाहेब राजवर्धन कदमबांडे, अमित भाऊ पवार, डॉक्टर सुशील महाजन सर, नानाभाऊ गवळी, कल्याणभाऊ गरुड, कल्पेश चौधरी, मोहन काका प्रजापत, जितूभाऊ जगताप आणि राजू भाऊसाहेब फेकेवाले यांनी या ठिकाणी आम्हाला अनमोल सहकार्य केले। दरवर्षी ते आम्हाला सहकार्य करत असतात आणि या मांडवाचं एक वैशिष्ट्य असून आषाढीच्या दिवशी हा मांडव निघतो, वरून राजाची कृपा दृष्टी सुद्धा या ठिकाणी असते। आणि या ठिकाणी पवन ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आईला साडी चोळीचा आहेर दिला जातो व आईला नवस केला जातो की आई हिडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, सुख समृद्धी या धुळे शहरामध्ये नांदू दे, सर्वांचं आरोग्य मंगलमयदायी व आरोग्यदायी राहू दे अशी प्रार्थना पवन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी अध्यक्ष आमचे पवन ग्रुपचे राम कानडे पैलवान, उपाध्यक्ष राहुलभाऊ तारगे, कार्याध्यक्ष गोरखप्पा पाटील, खजिनदार राजूभाऊ गवळी, प्रसिद्धी प्रमुख प्रल्हाद शिंदे, सचिव जगदीश पैलवान सरोदे आणि आमची सगळे टीम या ठिकाणी मेहनत घेऊन आणि आम्हाला या ठिकाणी वाजंत्री असेल, काही असेल, याचं सहकार्य सर्वांच्या माध्यमातून लाभतं आणि हा उत्सव धुळे शहरामध्ये एक आणखीची परंपरा चालू ठेवण्याचं काम पवन ग्रुपच्या माध्यमातून व मल्लयुद्ध ग्रुपच्या माध्यमातून अवघड चालू ठेवण्याचा मानस या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे। एवढे बोलून मी या ठिकाणी सर्वांना आषाढीच्या
सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.